नमस्कार. माझे नाव संयुक्ता हल्दास तळेकर. मी राजभाऊ तळेकर विद्यालय केम या शाळेतील विद्यार्थिनी आहे. विकसित भारत बिनथॉन यात सहभाग घेतला आहे. आत्मनिर्भर भारत अभियान ही भारत सरकारने 12 मे 2020 रोजी जाहीर केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशाला विदेशी वस्तूंपासून आणि सेवांपासून स्वावलंबी बनवणे आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे. नमस्कार, माझे नाव गौरी राजेंद्र तळेकर आहे. सौर ऊर्जा प्रकल्पांचा हा आत्मनिर्भर भारत यात येतो. या योजनेअंतर्गत पीएम सूर्यघर योजना आणि पीएम कुसुम योजना यांसारखे उपक्रम आहेत, जे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन करतात. पीएम सूर्यघर योजनेत राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या सहाय्याने घरांच्या छतांवर सौर पॅनेल्स लावून घरांना स्वच्छ, शाश्वत, किफायतशीर ऊर्जा उपलब्ध करून दिली. नमस्कार, माझे नाव शिवानी ज्ञानेश्वर विचितकर आहे. पीएम कुसुम योजनेअंतर्गत विशेषतः शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा वापर वाढवण्यासाठी सौर पंप आणि सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत, जे पारंपरिक डिझेल किंवा विजेच्या स्रोतांवर अवलंबन कमी करतात. या प्रयोगामुळे ऊर्जा स्वावलंब वाढेल व खर्च कमी होईल, पर्यावरणालाही फायदा होईल व देश श्रीमंत बनेल. नमस्कार, माझे नाव स्नेहल समाधान तिकटे. हे आपले सौर ऊर्जेचा वापर करून शेती करणारे एक छोटेसे मॉडेल आहे. यात काही सौर पॅनल्स लावलेले आहेत. त्याची ऊर्जा वापरून तळ्यातील पाणी मोटारच्या सहाय्याने उंचावर ठेवलेल्या टाकीत टाकले जाते. नंतर ते पाणी शेतातील पिकांना गरजे एवढे जेव्हा गरज लागेल तेव्हाच त्यांना ते पुरवले जाते. या प्रयोगामध्ये पारंपरिक विजेचा वापर न करता सौर ऊर्जेचा वापर केलेला आहे. सौर ऊर्जेचा वापर आपल्या घरातील विविध उपकरणे, बल्ब, टीव्ही, फ्रीज इत्यादी चालवण्यासाठी देखील केला जातो. माझे नाव वैष्णवी चंद्रकांत तळेकर आहे. प्रकल्प सौर ऊर्जेचा वापर करून विविध प्रयोग करणे. सौर प्लॅन्टची ऊर्जा वापरून घरगुती व लहान व्यावसायिक उपकरणे तसेच शेतातील मोटर पंप चालू करणे, ज्यामुळे पारंपरिक होते व प्रदूषण कमी होते. सौर पॅनल सूर्यप्रकाशाला थेट विद्युत ऊर्जेत रूपांतरित करतो. डीसी करंटला इन्व्हर्टरमध्ये वापरून एसी करंटमध्ये रूपांतरित करतो, ज्यामुळे घरातील विविध उपकरणे तसेच शेतातील मोटार पंप चालू शकतो. शेतातील मोटार पंप चालू करण्यासाठी शेतकऱ्यांना वेळेनुसार किंवा पिकांच्या गरजेनुसार त्यांना पाणी भेटू शकते, ज्यामुळे आपल्याला पारंपरिक वीज पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. सौर ऊर्जेचा वापर करून ऊर्जेची बचत होते, विजेचा खर्च देखील कमी होतो, पर्यावरणाचे संरक्षण होते व सध्याच्या काळात लाईटीचा खर्च व पर्यावरणावर होणारा परिणाम. त्यामुळे सौर ऊर्जा तीव्र प्रमाणात वापरली जाते. सौर पॅनेलमध्ये सौर ऊर्जा साठवली जाते. ती चार्ज कंट्रोल मधून बॅटरीकडे साठवली जाते व त्यावर इन्व्हर्टर ठेवून घरातील उपकरणे तसेच मोटार पंप चालू केले जाऊ शकतात. धन्यवाद.